कटोळवाडी हे गाव आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे आणि एकोप्यामुळे तालुक्यात प्रसिद्ध होतं. गावाच्या मध्यभागी एक मोठा तलाव होता. गावाच्या पाण्याची मुख्य शिदोरी आणि गावकऱ्यांचं आत्मिक केंद्र. पण गेल्या काही वर्षांत त्याकडे दुर्लक्ष झालं. प्लास्टिक, शेतीची घाण आणि वाहत्या मळीकड यामुळे तलावाची अवस्था फारच खराब झाली होती. गावातीलच 3 तरुण, नॅश, विल्टन आणि यसार, एकाच कॉलेजात शिकणारे, एकाच वाड्यात वाढलेले आणि एकाच स्वप्नानं प्रेरित, गाव सुंदर बनवायचं. नॅश पर्यावरणशास्त्रात शिक्षण घेत होता. तो नेहमी सांगायचा, जर आपला तलाव स्वच्छ राहिला तर निम्म्या गावाचा आरोग्य प्रश्न सुटेल. विल्टन समाजकार्याचा विद्यार्थी होता. लोकांशी संवाद साधणं, त्यांचं मन जिंकणं हे त्याचं खास वैशिष्ट्य. यसार अभियांत्रिकीचा विद्यार्थी. तो तर नवनवीन कल्पना घेऊनच बसलेला. एके दिवशी तिघांनी तलावाजवळ बसून ठरवलं, आपणच काहीतरी करायचं, कोणीतरी सुरुवात करायलाच हवी. त्यांनी कटोळवाडी जलसंवर्धन अभियान सुरू केलं. वेल्टननं प्रथम कुत्र्याची भीती न गमावता सोनरू आणि तालू या दोघांच्यात जीव घातले. दुसरं पाऊल, शाळा आणि गावसभेत जाऊन जनजागृती केली. नॅशने पाण्याचं महत्त्व सांगितलं. वेल्टननं भावनिक गोष्टी सांगून लोकांना प्रेरित केलं. तर यसारने छोटासा जलशुद्धीकरण प्रकल्प सुचवला. गावच्या लाकडांपासून तयार केलेला नैसर्गिक फिल्टर. तिसरं पाऊल, तलावाजवळ एक सुंदर बगीचा आणि बैठकीसाठी जागा तयार केली. कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांनाही मदतीस बोलावलं. त्यातल्या कलाकारांनी भिंतींवर पाणी बचतीची चित्रं काढली. 6 महिन्यांत काय घडलं? तलाव परत सजीव झाला. मासे दिसू लागले. पावसाचं पाणी साठू लागलं. गावात डेंग्यू व मलेरियाचं प्रमाण घटले. आणि सर्वात महत्त्वाचं, गावकऱ्यांमध्ये आपल्यातच सामर्थ्य आहे ही भावना निर्माण झाली. ग्रामपंचायतीने या तिघांना सन्मानित केलं. त्यांना पुढील पिढ्यांसाठी एक नाव दिलं, कटोळवाडीचे जलवीर. शेवटचा संदेश, जर तुम्ही बदल व्हायचं ठरवलं तर तुमचं गाव देखील बदलायला वेळ घेत नाही. 3 मित्रांमुळे एक गाव आज आदर्श गाव म्हणून ओळखलं जातंय. हेच त्यांच्या प्रयत्नांचं यश.